संभाजी आरमार संघटनेच्या वतीनं आज 14वा दसरा दरबार मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा मेळावा डॉक्टर निर्मल कुमार फडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता। प्रारंभी महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे, आरटीओ विभागाचे मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती। संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी ताता वाघमोडे यांनी सुरुवातीला प्रास्ताविक केलं। यावेळी कर्तबगार व्यक्तींचा सत्कार सोहळा संपन्न झाला। आपापल्या क्षेत्रात मोठी उंची गाठणाऱ्या कवी आणि साहित्यिक माधव पवार, जागतिक दर्जाचे चित्रकार नितीन खिलारे, आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंगपटू ईशा वाघमोडे, राष्ट्रीय हॉकीपटू अर्पिता कांबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला। यावेळी कवी माधव पवार यांनी आपल्या मनोगतात जन्मलेला प्रत्येक जण सरणापर्यंत कसा जातो हे कवितेतून सांगताना त्यांच्या मधुर वाणीतून दिसून आले। चित्रकार नितीन खिलारे यांनी आपल्या मनोगतात सांगताना शाळेतून पुढे प्रवेश घेताना सर्वजण इंजिनियर, डॉक्टर होण्यासाठी प्रवेश घेतात। मी चित्रकला निवडली। सर्व मित्र परिवार मला वेडे समजत होते, पण मी चित्रकलेसाठी वेडाच होतो आणि त्यातच करिअर केलो। यानंतर उद्घाटन महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेतून दुसऱ्या लाटेपर्यंत केलेल्या कामांचा आढावा सांगताना संभाजी आरमारने उल्लेखनीय जनसेवा केली। प्रत्येक गोरगरीब जनतेसाठी रुग्णालयात दाखल करण्यापासून बेड मिळवून देत प्रत्येकांना धीर दिला। या शब्दात आपले मनोगत व्यक्त करत सर्वांनी न घाबरता लस घेण्याचे आवाहन केले। त्यानंतर मोटार वाहन निरीक्षक संदीप शिंदे यांनी सांगितले की संभाजी आरमारने कुठलेही क्षेत्र ठेवले नाही की तिथे आंदोलन केले नाही। मोबाईल जपण्यासाठी जसे स्क्रीन गार्ड आणि कव्हर घालता त्याप्रमाणे आपले डोके जपण्यासाठी हेल्मेट घाला, डोक्याला जपा असा संदेश दिला। यानंतर संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत बापू डांगे यांनी सांगताना सर्वसामान्यांच्या अडचणींना धावून जाणं हे संभाजी आरमारचा प्रत्येक मावळा कायम तयार असतो आणि हेच मावळे महानगरपालिकेत गेले तर वावगे ठरणार नाही असे मनोगत व्यक्त केले। आणि कुठल्याही रडगाणे न गाता आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं हे 1016ला डायलिसिस झालेले कवी माधव पवार यांच्याकडे पाहावं आणि प्रेरणा घ्यावी असे त्यांनी सांगितलं। यानंतर दसरा दरबारमधील आजचे प्रमुख वक्ते नवनाथ गोडसे यांनी उजेड पेलणाऱ्या मशाली कुणाच्या गुलाम नाहीत या विषयावर बोलताना उजेड पेलणाऱ्या मशाली प्रत्येकाने आपल्या हृदयात जागा ठेवण्यासाठी आपली संस्कृती जपणं गरजेचे आहे असे सांगत भारतातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या। यासाठी उजेड पेलण्याचं काम संभाजी आरमार करत आहे असे त्यांनी यावेळी आपल्या मनोगतातून सांगितलं। दसरा दरबारचे समालोचन संभाजी आरमारचे प्रवक्ता निलेश देवकते यांनी केलं तर आभार प्रदर्शन गिरीश देवकते यांनी केले। यावेळी संभाजी आरमारचे प्रदेश संघटक प्रकाश डांगे, जिल्हा प्रमुख गजानन जमदारे, जिल्हा संघटक अनंतराव निळ, संजय सरोदे, दक्षिण सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद जगताप, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष वासुदेव हुनकोंबडे, उपशहर प्रमुख सागर ढगे, शहर संघटक अनिल छत्रबंद, महिला आघाडीच्या शहर प्रमुख उमाताई राजपूत, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वरी गायकवाड, सर सचिव राहुल यमगर, संपर्क प्रमुख सागर संघवे, विद्यार्थी प्रमुख सोमनाथ मस्के, मल्लिकार्जुन पोद्दार, संगप्पा मैकल, ओम भोसले, संदीप मोटे, रोहन तपासे, व्यंकटेश मद्राल, राजू रच्छा, द्वारकेश बबलादी, अक्षय अच्युगटला यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतला। फोनवर बोलणं होतं आमचं, तुमची कॅसेट ऐकली, तुमचं हे ऐकलं। हा कौतुक सोहळा आहे आणि मला कौतुक करून घ्यायला आवडतं। मी स्पष्ट बोलतो, अहो जर कौतुकाने दगडाचा देव प्रसन्न होणार असेल तर माणूस का खुश होणार नाही? मला आवडतं कौतुक करून घ्यायला, परंतु कौतुक करून घ्यायला जरी आवडलं तरी माझ्या वडिलांचे ओळे आहेत की कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं असावं लागतं। कौतुक करणाऱ्याचं मन आभाळ एवढं असावं लागतं, ते मामूल मिळत नसतं, जन्मताच ते आणावं लागतं। असं ज्यांचं मन आहे ते संभाजी आरमार, ते सर्वे सर्वा डांगे साहेब आणि त्यांचे इतर मित्रमंडळी। टोपी आणि फेटा मिळत नाही कधी, त्यामुळं हा जो मानाचा फेटा आहे तो माझ्या मरणापर्यंत मी असाच सांगू शकतो। कारण हा घरचा सोहळा आहे। आजकाल घरं वाढलीत पण घर पण दूर झालेलं आहे। माझ्याच एका कवितेत म्हटलंय, 2 फ्लॅटमध्ये बरं का, पूर्वीच्या 1.5 फुटाची भिंत संपल्या आता 9 इंचाची भिंत आहे फ्लॅटमध्ये, पलीकडे चापट मारले की इकडं ऐकू येतं, त्यामुळे बोलायची पण चोरी झालेली आहे। पूर्वीच्या काळी या बसा नमस्कार रामराम, आता कुत्र्यापासून सावध राहा म्हण, काय घरात नसतोच।
ही जी संस्कृती फ्लॅट संस्कृती वाढलेली आहे ते पाहून दुःख वाटतं. मी मोडीसारख्या गावठाण ठिकाणी वाढलेलं आहे, जिथे हातभट्टीचे भट्ट्या होत्या, दिवसा डवळ्यात खून होत होता, तिथं आम्ही राहिलेले आहेत. तिथं राहून सुद्धा शेवटी संस्कार माणसाला तारतात. एकजीव झालेला नाही. आणि मग तो एकजीव होण्यासाठी आज श्रीकांत बापूंनी जी दसरा दरबारची संकल्पना मांडली, ती संकल्पना ही विचारांचं वैचारिक सोनं लुटण्यासाठी आणि आम्हाला नव्या विचाराचं सीमोल्लंघन करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. खरं तर गेल्या 2 वर्षामध्ये आमच्या देशामध्ये बरंच काही घडलंय आणि बरंच काही घडत असताना बऱ्याच काही चुका पण आम्ही करून बसलोय. म्हणजे जग ओरडून सांगत होतं जागतिक तापमानवाढ होते, हे होतंय ते होतंय, त्यावेळी आम्ही शांत होतो. झाडं तोडण्यामध्ये आमचा पुढाकार होता. आणि मग मगाशी साहेबांनी सांगितलं तसं ऑक्सिजनची कमतरता ज्यावेळी आम्हाला जाणवायला लागली त्यावेळी आम्ही खाडकन जागे झालो. हे जागा होण्यासाठी किमान हा आजचा दिवस आहे. म्हणजे आतापर्यंत बोललेल्या प्रत्येक वक्त्यानं सांगितलं की आम्हाला काय केलं पाहिजे. झाडं लावली पाहिजे, झाडं जगवली पाहिजेत, विचार हा झाला पाहिजे, तो झाला पाहिजे. पण बापू दुसऱ्या बाजूला हा सामाजिक समतेचा, सामाजिक जागृतीचा विचार पेरताना आमच्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय जागृती पण येणं गरजेचं आहे. कारण विषय देत असताना गिरीश भाईंचा मला फोन आला की विषयावरती कुठल्या बोलणार आहे. मी त्यांना 2-3 विषयांची नावं सांगितली. खरं तर विषय कोणता बोलायचा हेच डोक्यात नव्हतं. आणि 2 वर्षापूर्वी ज्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला असे आमचे मित्र सुशील कुमार शिंदे यांचं एक पुस्तक समोर पडलेलं होतं, शहर आत्महत्या करायचं म्हणते. आणि त्या पुस्तकामध्ये एक कविता होती. त्या कवितेची शेवटची ओळ होती, उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप ही कुणाच्या गुलाम नाही. आता हा विषय मी सांगितला, तो विषय सिलेक्ट झाला. पण नंतर तात्या वाघमोडेंचा फोन आला की यातला कुठला तरी एक शब्द कट करावा लागतोय. त्याचं कारण असं की त्या ग्राफिक डिझायनरला त्या ग्राफिकवरती ते बसवायला जमणे. मी विचार केला आता यातला कुठला शब्द कापायचा. उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप ही कुणाच्या गुलाम नाहीत. मी म्हटलं की अद्याप ही शब्द मी व्यासपीठावरती सांगून टाकतो, कारण यातला प्रत्येक शब्द हा महत्वाचा आहे. इथं दिलंय की उजेड पेरणाऱ्या मशाली कुणाच्या गुलाम नाहीत. मित्र हो, सगळ्यात महत्वाचं हे आहे की ज्यांच्या हृदयामध्ये जागृतीची मशाल पेटली जाते त्यांचं हृदय कुणीच कुणाचं गुलाम होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोरांची एक कविता आपण आजपर्यंत ऐकत आलो. कुणीतरी ते सांगितले असेल, तुम्हाला कुणी ऐकली असेल की रवींद्र बाबूंच्या त्या गीतांजलीमध्ये रवींद्रजी एक कविता लिहितात की अस्ताला जाणारा सूर्य एक दिवस पृथ्वीवरल्या सर्व प्राणी मात्रांना म्हणाला की मी अस्ताला गेल्यानंतर तुम्हाला उजेड देण्याचं काम कोण करेल. त्यावेळी एक मिनमिनती पंथी पुढे आली आणि म्हणाली की देवा, तुम्ही निश्चिंतपणे अस्ताला जा, तुम्ही गेल्यानंतर या धरतीला उजेड देण्याचं काम माझ्या परीने मी करण्याचं काम करेल. खरं तर एक पंथी समोर येते आणि उजेड देण्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेते. पण आज आम्ही ज्यावेळी बघतो गेल्या 7-8 वर्षापासून भारतीय समाजामध्ये जे सरकार अस्तित्वात आहे ते समाज आम्हाला एक सॉफ्ट पॉइझन देते की ज्या सॉफ्ट पॉइझननं आमच्यातली माणुसकी संपत चालली आहे, आमच्यातलं माणूस पण संपत चाललंय आणि आमच्या डोळ्यावरती फुकटच्या विकासाचा एक चष्मा लावला जातोय, ज्याच्यातून माणसं धर्मांध बनतायत, जातीवाद पेरला जातोय, माणसं कापली जात आहेत, विचारवंतांच्या, लेखकांच्या आणि त्याचबरोबर समाज माध्यमांवरती विष पेरणाऱ्या जाती निर्माण झालेल्या आहेत. आणि अशा वेळी आम्हाला कुठंतरी गुलाम न होता जागृत होणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला उजेड पेरणाऱ्या मशालींची आजच्या अर्थानं खऱ्या अर्थानं गरज आहे. कारण उजेड पेरायचा म्हणजे नेमकं काय करायचं. कारण उजेड हा पेरणारी गोष्ट नाही. पूर्वीच्या काळामध्ये छप्र असायचे आणि त्या ठिकाणी जर आम्ही उजेड पेरायला गेलो तर त्या लोकांची घरं उद्ध्वस्त झाली असती ना. आणि अशा काळामध्ये आम्हाला उजेड पेरणाऱ्या मशालींची भूमिका घेणं गरजेचं आहे. कारण आमच्या देशामध्ये आम्ही 70 वर्षापूर्वी स्वीकारलेली लोकशाही आहे, त्या लोकशाहीची उघड विटंबना होतीये. आणि अशा काळामध्ये आम्ही गप्प बसणं हे चुकीचं आहे. कारण बरेच लोक माझे फेसबुकवरती मित्र आहेत, माझं लिखाण ते वाचतात आणि लिखाण वाचत असताना मला एकानं प्रश्न विचारला, का हो सर, देशात चाललेल्या प्राप्त परिस्थितीवरती तुम्ही का बोलत नाही. कारण तुमच्या पोस्टवरती आम्ही वाचतो की एखादी कविता असते, एखाद्याचा सन्मान असतो, अमुक असतं तमुक असतं, पण देशातली राजकीय परिस्थिती, देशातली आर्थिक परिस्थिती, देशामध्ये जे सामाजिक गंडांतर येतंय त्याच्यावरती तुम्ही का बोलत नाही. त्या मित्राला मी उत्तर दिलेलं होतं, तू क्रांतीवीर बघितलायस का. तो म्हणाला हो बघितलाय. क्रांतीवीर चित्रपटातला एक प्रसंग तुम्हाला या ठिकाणी सांगतो की क्रांतीवीर चित्रपटामध्ये एक विधवा बाई असते. दररोज सकाळी सगळ्याच्या अगोदर उठून ते नळावरती पाणी आणण्यासाठी जायची. पहिला नंबर तिचाच असायचा. पण गल्लीतल्या बाकीच्या बायका तिच्यापाशी यायच्या, माझा नवरा कामाला जायचा आहे, माझी मुलं शाळेत जायचे आहेत, अमुक तमुक अशी कारणं सांगायच्या. आणि
त्या पहिला नंबर असणाऱ्या बाईला शेवटच्या नंबरवरती ढकलायचे आणि तिला पाणीच मिळायचं नाही. आणि अशा वेळी तिची खाष्ट सासू तिला मारायला लागली. नाना पाटेकर तिथं नाश्ता करत बसलेला असतो आणि त्या बाईचा मुलगा पळत पळत येतो आणि म्हणतो की माझ्या आईला वाचव. आता ते सगळं हिंदीत नाही, मी तुम्हाला इथं मराठीतनं सांगतोय की तो मुलगा म्हणतो माझ्या आईला वाचव. नाना पाटेकर म्हणतो की मी आज वाचवलं, उद्याचं काय, कारण मी दररोज तुझ्या आईला वाचवू शकत नाही ना. तर तो मुलगा म्हणतो मी खूप लहान आहे, मी काहीच करू शकत नाही. नाना पाटेकर म्हणतो कधी रस्त्यावरला दिवा फोडलायस का? तो म्हणतो हो फोडला. ही वीट उचल, त्या बाईचं डोकं दिवा समज आणि तिच्या डोक्यात घाल. नाना पाटेकरनं सांगितल्याप्रमाणे ते छोटंसं पोरग वीट उचलतं आणि बाईच्या डोक्यात घालतं. ती बाई बाजूला पडते. हे सगळं बघत असणारी डिंपल तिथं उभी असते. ती एक पत्रकाराची भूमिका त्या चित्रपटामध्ये करत असते आणि ती म्हणते की प्रताप, म्हणजे नाना पाटेकरचं त्या चित्रपटातलं नाव, प्रताप तुला लोकांना जागृत करण्याचं किंवा लोकांना जागं करण्याचं चांगलं जमतंय, हे लोकांना तू शिकवायचं काम कर. त्यावेळी नाना पाटेकर सांगतो ए कलमवाली बाई, मुझे पढ़ने पढ़ाने की बात मत कर, मैं भूखा हूं, मुझे उसळ पाव खाने दे. आजपर्यंत माझी भूमिका ही उसळ पाव खाणाऱ्या नाना पाटेकर सारखीच होती. देशातल्या सामाजिक राजकीय परिस्थितीवरती बोलताना उसळ पाव खाणं हा माझा उद्योग होता. पण मित्र हो, खरं सांगू, ती उसळ पाव मिळणं सुद्धा आता अवघड झालं. आणि म्हणून आज दसऱ्याच्या दिवशी विचारांचं सीमोल्लंघन करताना, दसऱ्याच्या दिवशी आई जगदंबेच्या दारात विचारांचा गोंधळ मांडताना मला उजेड पेरणाऱ्या मशाली अद्याप कुणाच्या गुलाम नाहीत हे दाखवून द्यायचं आहे. त्याचं कारण असं आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताची राज्यघटना स्वीकारताना आम्ही आमच्या देशाला आणि आमच्या वारसदारांना, ज्यांनी आमच्या हातामध्ये हे स्वतंत्र दिलं, त्या लोकांना एक शपथ दिली की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा मानस व्यक्त करत आहोत. गांधीजी असतील, आंबेडकर असतील, सावरकर असतील, भगतसिंग असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, नेहरू असतील, या सगळ्या माणसांनी अतुच्य त्यागानं दिलेलं स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याची आणि समोरच्या लोकांपर्यंत वाहून नेण्याची जबाबदारी ही माझी आहे. कारण मी शपथ घेतली आहे, आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य घडवण्याचा मानस व्यक्त करतोय. मला वाटतं की 26 नोव्हेंबर 1949 रोजी माझ्यापैकी कुणी तिथं जिवंत नसेल किंवा जन्माला पण आलेलं नसेल, पण आमच्या बापदाद्यांनी जे स्वीकारलं ते स्वीकारलेलं पुढच्या पिढीला नेत असताना ते आहे असं जतन करून ठेवण्याचं काम आम्हाला करावं लागणार आहे. कारण जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा लोकशाही देश म्हणून आमच्या देशाकडे बघितलं जातं, गौरवलं जातं. पण ते गौरवलं जात असताना गेल्या काही वर्षांची परिस्थिती, राजकीय परिस्थिती जर बघितली तर असं दिसून येतं की आम्ही राजकारणाच्या बाबतीमध्ये निरक्षर आहोत. हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरतोय कारण सगळ्यात घातक जमात जर या देशामध्ये कुठली असेल तर ती जमात आहे राजकीय निरक्षरांची. कारण ज्या देशातले लोक ज्या राजकीय निरक्षर असतात त्या देशामध्ये कुठलीच क्रांती घडू शकत नाही. कारण असं असतं की ते मोठ्या अभिमानानं सांगतात की या देशातलं काहीच चांगलं होऊ शकत नाही, म्हणून आम्ही मतदानाला जात नाही. हीच लोक खरं देशाचं वाटोळं करण्यासाठी उभी ठाकलेली आहेत. जोपर्यंत या लोकांच्या मनामध्ये ही राजकीय जागृती येणार नाही तोपर्यंत देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या विकासाचा मार्ग या देशामध्ये खुला होऊ शकत नाही. सर्वांनी आज आम्हाला या व्यासपीठावर आमंत्रित केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. मला या सोलापूर जिल्ह्यामध्ये आरटीओ विभागामध्ये मोटार वाहन निरीक्षक म्हणून या पदावर गेल्या वर्षभरापासून मी कार्यरत आहे. सोलापूर माझं जिव्हाळ्याचं ठिकाण आहे. माझी योगायोगाने सासूरवाडी देखील सोलापूर आहे, त्यामुळे मी सध्या सासरी आहे. पण जे इथं कार्य शासनाच्या माध्यमातून, विभागाच्या माध्यमातून जे आम्ही काम करत असतो, सोलापुरात काम करत असताना कधी असं जाणवलं नाही. इथं असं म्हटलं जातं की इतर जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जाती आहेत, पण सोलापूरमध्ये देशातल्या सर्व जाती आहेत. पण असा कुठलाही विरोधाभास इथं काम करत असताना कधीच जाणवला नाही. आज संभाजी आरमारचे बरेचसे संघटक, तुमचे पदाधिकारी बऱ्याच कामासाठी निमित्त आमच्याकडे येत असायचे. त्यांचे जे प्रश्न असायचे आम्ही आमच्या परी मार्गी लावत असायचो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज तुम्ही खरंच गुणवंतांचा सत्कार केला. जे माधव पवार सर म्हणत होते की कवी किंवा कलाकार हा नेहमी उपेक्षित असतो. नितीन
जे आपले खिलारी साहेब होते त्यांनी देखील त्यांची खंत व्यक्त केली. पण मी उलट जाऊन असं म्हणेन की जे तुमच्यात जे कवी आहे की तुमच्यात एक कलाकार आहे, प्रत्येकाला देव ती देवी देणगी देत नसतो. आज लाखात एखादाच असतो, त्याला त्याच्यावर तो देव प्रसन्न असतो म्हणून तो तुमच्या रूपानं कवी म्हणून किंवा कलाकार म्हणून आज या ठिकाणी उपस्थित असतो किंवा समाजामध्ये पुढे आलेला असतो. मित्रांनो, आज या कार्यक्रमासाठी ज्यांचं व्याख्यान आपण थोड्या वेळात ऐकणार आहोत, आशिष गोडसे सर उपस्थित आहेत. मी जास्त वेळ न घालवता संभाजी आरमारचं जे कार्य आहे त्याच्या संदर्भात मोडक्या ओळींमध्ये त्यांचं कार्य मी निश्चित सांगेन. आज या काळामध्ये, कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, हॉस्पिटलच्या आत पेशंट सिरियस होते, बाहेर तुमच्या मायासारखे दुसरा एक पेशंट घेऊन दारात उभा होता. एखादी अँब्युलन्स जरी रस्त्यावरून गेली तर आपण म्हणायचो, आपण पाया पडतो, अरे अँब्युलन्स सायरन जरी वाजवला तर आपल्यातून एक वेदना जाण्याची, बाबा कोण कसं ना व्यवस्थित जाऊन द्या. पण आज या मानव निर्मित रोगाने अशी परिस्थिती आणून ठेवली की आपण आपला पेशंट घेऊन बाहेर थांबत होतो आणि आतला माझा कोण मरतोय का आणि त्याचा बेड मला माझ्या पेशंटला मिळतोय का, ही परिस्थिती आज असाध्य परिस्थिती या रोगानं आपल्या मानवानेच निर्माण केलेली परिस्थिती आज उभी ठाकली. माणुसकी या काळात मरत होती. अशा काळामध्ये संभाजी आरमार सारख्या संघटना ज्या आहेत मोजक्या महाराष्ट्रामध्ये किंवा सोलापूरमध्ये, हे या ठिकाणी माणुसकीचं जिवंत ठेवण्याचं काम करत होत्या. मी एक शेर सांगेन. माझ्या शेजारी गेले एक अर्धा पाऊण तासाला माधव पवार साहेब आहेत, ते वान नाही गुण लागतो म्हणतात. जब किसी मौलवी को मस्जिद में राम नजर आए, जब किसी मौलवी को मस्जिद में राम नजर आए और किसी पंडित को मंदिर में रहीम नजर आए, इस देश की बुनियाद को कोई छू भी नहीं सकता जब किसी इंसान को दूसरे इंसान में इंसान नजर आए. आज माणसामध्ये माणूस हरवत चाललेला आहे आणि या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून बापू, तुम्ही तुमची पदाधिकारी तात्या असतील किंवा तुम्ही सर्वांची नावं घेता येत नाहीत, आज हे तुमचे प्रतिनिधित्व करतात. आज तुमच्या माध्यमातून ती इन्सानियत जिवंत राहिलेली आहे. जाता जाता डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा एक सुविचार जो मला खूप आवडतो माझ्या शाळेच्या जीवनापासून. मी माझा वर्ग सेक्रेटरी असताना सुद्धा ते सुविचार मी कायम गिरवत असायचो फळ्यावर. तर सर्वपल्ली राधाकृष्ण असे म्हणायचे की मनुष्याची आपली प्रगती इतकी झालेली आहे की तो पाण्यामध्ये एखाद्या माशाप्रमाणे पोहू शकतो. म्हणजे काय की आपल्या ज्या पाणबुड्या असतील, युद्ध नौका असतील किंवा जे पाण्यावर जे चालणारी इतर जे उपकरण आहेत याच्यावर जी प्रगती केलेली आहे माणसानं, ते म्हणतात की पाण्यामध्ये मनुष्य प्राणी हा माशाप्रमाणे पोहू शकत असेल, आकाशामध्ये पक्षाप्रमाणे उडू शकत असेल, म्हणजे जे विमान असतील, हेलिकॉप्टर असतील, जी प्रगती केलेली आहे. पण तो माणूस जर जमिनीवरती माणूस म्हणून वागायला विसरत असेल तर त्या माणसाची सर्वात मोठी हार आहे. ती माणुसकी आपण सर्वांनी तशीच जिवंत ठेवावी. या संभाजी आरमारच्या माध्यमातून ती तेवत ठेवावी. आज तुमचं मी संभाजी आरमारच्या पहिल्या कार्यक्रमात आज इथं आलेलो आहे. मी जरा थोडा प्रत्येक ठिकाणी जायच्या ठिकाणी होमवर्क अभ्यास करून येत असतो. मी रात्री 2 वाजेपर्यंत त्यांचे फक्त व्हिडिओ क्लिप बघत होतो युट्यूबला की संभाजी आरमारचं काम काय काय. त्यांनी एकही विभाग सोडला नाही जिथे त्यांनी जाऊन आंदोलन केलेलं आहे. याच्यातून चांगली गोष्ट अशी आहे की तुमच्या तळागाळातल्या प्रत्येक माणूस आणि माणूस त्यांच्या संघटनेशी जोडलेला आहे की ज्याच्या कुठल्याही अडीअडचणी असेल, कोणत्याही विभागाच्या असू द्या, की ते त्यांच्या माध्यमातून ते तिथं आंदोलन असेल किंवा चळवळ असेल त्याच्या माध्यमातून ते मांडतात आणि ते पूर्ण करून घेतात. आज ही चळवळ जिवंत राहिली पाहिजे. आज प्रशासनामध्ये काय काय गोष्टी काम करत असताना आमच्या निदर्शनास येत नसतात, या माध्यमातून तुम्ही आमच्या निदर्शनास आणतात. प्रसंगी आमचे कानही पकडले पाहिजेत, अशा मताचं मी आहे. ते बसून ठेवण्याचं सामर्थ्य त्या कलेमध्ये होतं, हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. हे सगळं करत असताना
मनामध्ये खूप वाटायचं की या क्षेत्रात आपण पडलोय, पण एक चांगला चित्रकार म्हणून आपण नावलौकिक करायचं हे मनामध्ये मी पक्क ठरवलं होतं. आणि 97 साली मी लोकसेवा हायस्कूल येथे कला शिक्षक म्हणून कार्यरत झालो आणि कला शिकवत मी स्वतःचे प्रदर्शन सुद्धा भरवत राहिलो. आणि 2005 साली माझं पहिलं प्रदर्शन मी औरंगाबादच्या रामा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये भरवलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिथून माझा कलेचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. त्याच्यानंतर 3-4 वर्षानंतर राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शन राजा रवी वर्मा यांच्या जन्मशताब्दी निमित्त भोपाळ येथे झालं आणि त्या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातून फक्त 2 चित्रकारांची निवड झाली होती, त्यात मीही होतो. मी फारसं काय बोलणार नाही. खरं तर आम्ही रंगरेषा या माध्यमातून जास्त व्यक्त होत असतो. मी काय आता सरांनी खूप तर दुसरी मला फक्त एवढं सांगायचं की पालकांनी सुद्धा आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे कलेच्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी. काय होतंय, बरेच जण डॉक्टर, इंजिनियर ह्याच्या एवढ्या मर्यादित ह्याच्यापर्यंत जातात, पण कलेच्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी कोणी उत्सुक नसतं. आज सुद्धा सोलापूरमध्ये एकच कला महाविद्यालय आहे, म्हणजे गव्हर्नमेंटचं असलेलं, आणि बाकीचे कॉलेज किती आहेत तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ही शोकांतिका आहे. पण जर घरामध्ये मुलांना जर आवड असेल तर जरूर तुम्ही त्यांना प्रोत्साहन द्या. मग प्रोत्साहन देण्यासाठी काय करावं लागेल, तर एखाद्या विद्यार्थ्याला किंवा एखाद्या तुमच्या पाल्याला जर कलेची आवड असेल तर त्याचं एखादं चित्र तुम्ही फ्रेम करून तुमच्या भिंतीवरती तरी कमीत कमी लावा. म्हणजे बाहेरची रेडीमेड कॅलेंडर लावण्यापेक्षा तुमच्या मुलांचं चित्र तुम्ही लावा, जेणेकरून त्याला वाटेल की आपल्या घरामध्ये आपली किंमत आहे, आपल्या कलेची किंमत आहे आणि ह्याच्यातून त्याला खरोखर प्रेरणा मिळेल. आणि थोडंसं टाइमपास म्हणून थोडेसे चित्र वगैरे पाठवताय का तुम्ही? मला हे नंतरच कळालं नाही टाइमपास म्हणून. म्हणजे आपण कुठल्या दृष्टीने त्याच्याकडे बघतोय हे पण फार महत्वाचं आहे. आणि पाश्चिमात्य देशाचा जर विचार केला तर 18व्या शतकामध्ये विन्सेंट व्हॅन गॉग नावाचा एक चित्रकार होऊन गेला. मी हे कशासाठी सांगतोय ते पण सांगेन तुम्हाला. बोलवले आहेत ते आपल्या रोजच्या जीवनावश्यक गरजांशी संबंधित आहेत. महापालिकेचे उपायुक्त आहेत जे महापालिका मूलभूत सुविधा देते, म्हणजे रस्ते असतील, पाणी असेल, स्वच्छता असेल, हे विभाग सांभाळणारे महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी आहेत. त्यासोबतच लाईट, आपल्या आयुष्यामध्ये उजेड सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आहेत आणि रस्त्यावर रोज उठून जनतेशी आपल्याला सामना करावा लागतो असे आरटीओ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे एका अर्थानं माणसाच्या रोजच्या जगण्याशी निगडीत ही सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आज हे अधिकारी या ठिकाणी आले त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. संदीप शिंदे साहेबांनी सांगितले की संभाजी महाराजांनी असा एक विभाग सोडला नाही की जिथं आंदोलन केलं नाही. पण साहेब त्याच्या पुढे जाऊन सांगतो की संभाजी महाराजांनी जेल पण सोडलं नाही. आंदोलन करता करता संभाजी महाराजांचे 6 कार्यकर्ते 10 दिवस जेलमध्ये 353 कारण असताना गुन्हा दाखल झाला आणि संभाजी महाराजांच्या 6 कार्यकर्त्यांना 10 दिवस जेलची हवा देखील खावी लागली. म्हणजे याचा अर्थ एवढंच आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी बांधिलकी पत्करली, गळ्यावर किंवा डोक्यात भगवी टोपी ठेवलं, हातामध्ये गंडा बांधलं किंवा एखादी असली अंगठी घातली तर कुणी छत्रपती शिवरायांचा मावळा होत नाही. तर त्यासाठी प्रसंगी किंमत मोजावी लागते, ती हिंमत दाखवावी लागते आणि हिंमत संभाजी महाराजांच्या प्रत्येक मावळ्यामध्ये ठासून भरलेले आहे. आम्ही वारंवार सिद्ध केले. या पुढच्या काळात 10 दिवस बसतील, पुढच्या 20 दिवस बसतील, फक्त माणसं बदलू, मात्र संभाजी महाराजांच्या कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही. मी कायम अटकपूर्व जामीनच घेत असतो. मी काय आज बसणार नाही, कारण सेनापती आज बसणार सैन्याचं नुकसान होतं. या पुढच्या काळातही अशाच पद्धतीनं संभाजी महाराज सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी झटत राहील, झगडत राहील, संघर्ष करत राहील. कारण आपला धर्म आहे सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणीला धावून जाणं. आपला धर्म आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराशी प्रतारणा होऊ न देणं. आपली जबाबदारी आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाला डाग लागू न देणं आणि अखेरच्या श्वासापर्यंत हे काम आपण अशाच निष्ठेने करत राहू. आज खऱ्या अर्थानं आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय माधव पवार साहेबांचा सत्कार करण्याचा योग या ठिकाणी आला. त्यांचा सन्मान करून त्यांनी मोठं होणार नाही तर आपल्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. हा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. कारण जो न देखे रवी हो देखे कवी,
असं म्हणलं जातंय आणि खरोखरच आपल्या दृष्टी पलीकडची दृष्टी कवीला लाभलेली असते. त्यामुळे मरणानंतरचं देखील वर्णन त्यांनी अतिशय मोजक्या शब्दामध्ये समर्पकपणे केलं. अशा माधव पवार साहेबांना या ठिकाणी बोलवलं. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल तर आपल्याला अभिमान आहेच. मात्र साहेब आज सर्दी पडसं झालं तरी 18 दिवस घराबाहेर न पडणारे कार्यकर्ते माझ्या पण संघटनेत आहेत. त्यांना मला दाखवायचं होतं की 1016 वेळा डायलिसिस होऊन देखील हा माणूस कणखरपणे या ठिकाणी उभा आहे. सगळ्या आजाराला परिस्थितीला मात देऊन त्यांचं जे जगण्याचं साहित्य शारदेवरचं प्रेम आहे एक कणभर देखील त्यांनी कमी केलं नाही. वेदनेतून कविता जास्त स्फूर्ती असं म्हणतात आणि त्याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत उदाहरण माधव पवार साहेब आहेत. तुम्हा सगळ्यांना माझं एवढंच सांगणं आहे, परिस्थितीचं रडगाणं गात बसू नका. मला मूळव्याध झाला, माझं पोट दुखाले, माझे पाय दुखाले, म्हणजे गांडू धंदे ते असले धंदे करण्यापेक्षा अशा माणसाचं प्रेरणा घ्या. कारण 1096 वेळा 1016 वेळा डायलिसिस काय प्रकार असतो, याच्या यातना काय असतात जे करतात त्यांनाच माहिती आहे. एक साधी सुई टोचली, आज लस घ्यायला पण घाबरणारे लोक साहेब. पांडे साहेबांनी लसीचा उल्लेख केला, सुई टोचावी लागते म्हणून लस घ्यायला लोक घाबरतात. मात्र माधव पवार साहेबांसारख्या सेवानिवृत्त माणसाचे एवढ्या वेळा डायलिसिस झालेत. आपण तर तरुण आहोत, आपण किती तडफेनं आपल्या कुटुंबासाठी, आपल्या समाजासाठी, देशासाठी काम केलं पाहिजे हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. रडणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी किंवा रडणाऱ्या प्रत्येकासाठी हा लढणारा शिवरायांचा मावळा आदर्शात ठरावा म्हणून आज हा सन्मान आपण या ठिकाणी केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं तडफेनं काम करत राहायचं आहे. शेतकरी बांधवांनी आमचा सत्कार केला प्रातिनिधिक स्वरूपात, फक्त पैसे मंजूर झाले. त्यामुळे सत्कार अर्धवट आहे. ज्यावेळेस काम पूर्ण होईल, ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या शेताचं 1 रुपयाचं देखील नुकसान होणार नाही, त्या दिवशी खऱ्या अर्थाने सत्कार केला तर सार्थ ठरणार आहे. आणि ही जबाबदारी संभाजी आरमारने घेतली आहे. या पुढच्या काळात आपण तशाच पद्धतीनं काम करत राहू. आज आता येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. कालच सन्मान्य पवार साहेबांचा दौरा झालाय. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी असं म्हणले की हिंजवडीला जर आयटी पार्क होऊ शकतं तर सोलापूरला का होऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तरच आपल्याला त्यांच्याकडून घ्यायचंय. हा प्रश्न त्यांनी विचारणं अपेक्षित नाही आहे, तर या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेतृत्व आहे. प्रत्येकाचं एक आदर्श स्थान, आशा स्थान किंवा विकासाचं एक उगम स्थान म्हणून आपण पवार साहेबांकडे बघतो. त्यांनी असे प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा या प्रश्नाचं उत्तर दिलं असतं तर बरं झालं असतं. सोलापूर शहराची लोकसंख्या कमी होत चालली आहे. जगामध्ये सगळीकडे शहरं मोठी होत आहे तरी आपलं सोलापूर शहर कमी होत चाललंय. आज आपण तुम्ही बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये 3री महानगरपालिका करण्याचं त्यांचं नियोजन सुरू आहे. पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिका आहे. आता हडपसर विभागाची 3री महापालिका नवीन करायचं नियोजन चालू आहे. तशा पद्धतीच्या सूचना राजकीय व्यवस्थेने प्रशासनाला दिल्या आहेत. एकीकडे पुण्याच्या 3 महानगरपालिका होतात आणि सोलापूरचं महापालिकेचं नगरपालिकेत रूपांतर होत आहे का अशी परिस्थिती आहे. म्हणजे अशा हसण्याची गोष्ट नाही तर ही आपण सगळ्यांनी सिरियसली गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे. राजकारण कशासाठी करायचं, लोकप्रतिनिधी कशासाठी निवडून आणायचे हे तुम्हाला आता सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. आपण 4 वेळा आमदार निवडून आले, 4 वेळा खासदार निवडून आले, सलग हॅट्रिक झाली म्हणून त्यांचा सत्कार करतो. मात्र 4-4, 5-5 वेळा ज्यांना आपण संधी दिली ती लोक जर सोलापूरला कुरतडत असतील तर त्या लोकांचा देखील आता आपल्याला विचार करावा लागणार आहे मित्रांनो. कारण आपलं शहर आहे, या आपल्या शहराला स्वातंत्र्य मिळावं म्हणून या शहरातील 4 हुतात्म्यांना बलिदान दिलेलं आहे. या बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या नगरीमध्ये आपण राहतो याची आपल्याला जाण ठेवावंच लागणार आहे. आपल्या शहरासाठी, आपल्या लोकांसाठी आपल्याला काम करावं लागणार आहे. आज आपण बघितलं साहेब, छोट्या मोठ्या कामाला देखील लोकांना त्रास सहन करावा लागतो. साधे कचरा गाडी आली नाही, सागर डगेला फोन कर. पाणी आलं नाही, सागर डगेला फोन कर. आमच्या संजू सरवदेला फोन कर. सोलापूर शहराच्या सगळ्या भागामध्ये हे आमचे कार्यकर्ते तन-मन धनानं त्यांच्या परीने झटत असतात. मग ही सगळी कामं कार्यकर्तेच करणार असतील तर ही कार्यकर्तेच महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेले तर काय वाईट आहे. होती त्यांनी माणूस माणसापासून किती दूर चाललाय त्यांच्या त्या भिंतीतून सांगितलं. जीवन आणि मरण किती कसं आहे की माणसानं मरताना सुद्धा जीवनाला कसं आनंदाने सामोरं जायला पाहिजे, कसा मतितार्थ त्यांनी प्रत्येक वाक्यातून सांगत होते. मी पुण्यात बरेच वर्ष 7-8 वर्ष होतो. पुण्यामध्ये पोस्टिंगला पण पुण्यात होतो. पुण्यात आणि MPSC UPSC चे मुलांना क्लासेस पण घ्यायचो. पुण्यात बरेचदा कवी संमेलन खूप व्हायची.
आणि त्यावेळेस कवी संमेलनामध्ये जे कवींचे विचार असायचे आणि त्यांची जी जुगलबंदी असायची ते एक वेगळ्या उंचीला असायची. मला पहिल्यांदा सोलापुरात 3-3.5 मिनिटाच्या भाषणात त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये किती मतिदार्थ लपलेला आहे, किती अर्थ आहे आणि त्यांनी एवढे सहज बोलत होते. त्यांच्या जीवनातला चढ उतार, त्यांच्या जीवनातला संघर्ष ते कवितेतून सांगत होते. वडिलांच्या आठवणी सांगितल्या, स्वतःच्या सांगितल्या आणि त्यांनी एवढं काही सांगून गेले की मला त्याच्या पुढे काही शब्द पण सुचत नव्हते. आपण बऱ्याचदा काही गोष्टीला टाळ्या वाजत होतो, त्या टाळ्या वाजवणं त्यावेळेस योग्य की अयोग्य ही बी सांगता येत नव्हतं. कारण ज्यावेळेस त्यांनी जीवन मरणाची गोष्ट सांगत होती तेव्हा आपण टाळ्या वाजत होतो. म्हणजे खरं तर ते जीवनाचा अन्वयार्थ आहे, जीवनाचा मतितार्थ आहे. आपण ह्या गोष्टी खरं तर एक कवीनं 4 ओळीत मांडलेली एक कविता आणि एखादा ग्रंथ सुद्धा तेवढाच मोलाचा आहे. त्यांचे 4 ओळीमधून जे आपण अर्थ सांगत होतो ते जर आपण अर्थाचा जर अभ्यास केला की त्यांनी एक उदाहरण सुद्धा सांगितलं की 9 भिंतीच्या आतमध्ये अलीकडल्या घरात बाजूचा आजोबा एक्सपायर झालाय, आजी एक्सपायर झाले हे सुद्धा माहित नाहीये. आणि हे जे माणुसकीचं नातं आज संपत चाललेलं आहे, ही माणुसकी जोडण्याचं काम संभाजी आरमार खऱ्या अर्थानं करत आहे. Like, subscribe, click on the bell.